नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, दूरसंचार मंत्रालयानं सर्व टेलिकॉम कंपन्यांना निर्देश दिलेत की अल्पवयीन मुलांना किंवा मुलींना सिम कार्ड फक्त पालक किंवा कायदेशीर संरक्षकांच्या संमतीनंतरच देण्यात यावं। यामुळे आता 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना इथून पुढे सिम कार्ड्स मिळणार नाहीत। हा नवीन निर्णय डिजिटल डेटा सुरक्षा कायद्याअंतर्गत घेतला गेला आहे। या कायद्यामध्ये नागरिकांच्या डेटाचं संरक्षण आणि डिजिटल ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्यात। आता विविध मंत्रालये त्यांच्या विभागांमध्ये हे नियम लागू करत आहेत। दूरसंचार मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांमध्ये अल्पवयीनांच्या नावावरती सिम कार्ड देण्यासाठी पालकांची KYC आणि परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे। सरकारचं मत आहे की आजच्या काळामध्ये सिम कार्ड हे केवळ फोन करण्याचं साधन राहिलेलं नाही। बँकिंग, OTP व्हेरिफिकेशन, ऑनलाईन KYC आणि डिजिटल अकाउंट्स यांसारख्या अनेक सेवा मोबाईल नंबरशी जोडलेल्या आहेत। त्यामुळे नियम आणखीन कडक केले जात आहेत। नवीन नियम लागू झाल्यानंतर सिम कार्ड जारी करण्याच्या प्रक्रियेमध्ये मजबूत डिजिटल ट्रॅकिंग सिस्टीमचा वापर केला जाणार आहे। जर एखाद्या अल्पवयीनानं सिम कार्डसाठी अर्ज केला तर त्याच्या पालक किंवा संरक्षकांच्या संमतीचा डिजिटल रेकॉर्ड सुरक्षित ठेवला जाणार असल्याची माहिती आता सरकारकडून देण्यात आली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं इथून पुढे आता अल्पवयीन म्हणजे ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झालेलं नाही त्यांच्या आधार कार्डवरती इथून पुढे तुम्ही सिम कार्ड घेऊ शकत नाही। तर मग मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।